नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा जो मागच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन बँक सोल्युशन स्टार्ट केलेले आहेत, क्वेश्चन नंबर फर्स्ट कंप्लीट केलेला आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 जे शॉर्ट आन्सर्स आहेत ते बघणार आहोत। ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण केवळ MCQs म्हणजे MCQs मध्ये जस्ट आपल्याला तिथे जे चॉईसेस दिलेले असतात, 4 ऑप्शन्स, त्याच्यापैकी एक सिलेक्ट करायचं होतं। आता शॉर्ट आन्सर्स आहेत या क्वेश्चनमध्ये, म्हणजे आपल्याला शॉर्ट आन्सर्स 1 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे। मग कसा करत असतो आपण, 1 मार्क्ससाठी जो क्वेश्चन असतो एक लाईनमध्ये आन्सर असतं, मोस्टली एक 2-3 लाईन्समध्ये म्हणजे एक शॉर्टमध्ये आन्सर लिहायचं असतं। चला तर मग क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करूयात। सी दी सेकंड क्वेश्चन, व्हेरी शॉर्ट आन्सर्स। ओके, शॉर्ट आन्सर्स आहेत, खूप शॉर्ट आन्सर्स, 1 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे। बघा पहिला प्रश्न काय, इव्हॅल्युएट कॉट ऑफ tan इनवर्स 2x प्लस कॉट इनवर्स 2x। काय करतात त्याला, इव्हॅल्युएट करायचे। बघा आपल्याला माहित असतं की tan इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x ही आपल्याकडे प्रॉपर्टी आहे। काय असतं, tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x काय असतो, π/2। हे कशावरून प्रॉपर्टी आहे, आपल्याला माहिती आहे की tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x काय असतो, π/2 असतो। मग बघा कॉट ऑफ tan इनवर्स ऑफ 2x प्लस कॉट इनवर्स ऑफ 2x इज इक्वल्स टू काय असेल, बघा काय माहिती आहे, tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x काय असतो, π/2। मग याच्या जागी आपण काय ठेवू शकतो, π/2 म्हणजेच काय असेल, कॉट ऑफ π/2। ठीक आहे, बघा आपल्याला काय माहिती होतं की tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x π/2 असतो, फक्त अँगल काय आहे, 2x आहे। ठीक आहे ना, अँगल काही असो, दोघांचं जर कॉट इनवर्स x आणि tan इनवर्स x ॲडिशन केलं तर काय भेटेल आपल्याला, π/2। कशानुसार, ही प्रॉपर्टी आहे। ओके, मग याच्या जागी आपण काय ठेवला, π/2। मग कॉट ऑफ π/2 काय असतो, कॉट π/2 0, हे आपल्याला माहिती काय, कॉट ऑफ π/2 काय असतो, 0 असतो। ठीक आहे, एवढंच आन्सर आहे शॉर्टमध्ये आन्सर। ठीक आहे, पहिला प्रश्न इथे कंप्लीट झाला। दुसरा बघा आता, इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट AC cos B मायनस BC cos A इज इक्वल्स टू A² मायनस B²। ठीक आहे, आता इथे काय दिलेले आहे, ट्रायंगल ABC मध्ये आहेत cos B cos A, आणि हे प्रूव्ह करायचे म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला एक कोसाइन रूल इथे वापरावं लागेल। बघा आपण लेफ्ट हँड साईड घेऊयात, LHS इज इक्वल्स टू काय आहे, AC cos B, आपल्याला काय करायचे की हे याच्या राईट हँड साईडला इक्वल आहे, प्रूव्ह करायचं। आपण लेफ्ट हँड साईडला घेऊयात मायनस BC cos A। ठीक आहे, आपण लेफ्ट हँड साईड घेतलेली आहे, याला आपण कशाच्या इक्वल दाखवणार आहोत, A² मायनस B² राईट हँड साईडच्या। ओके, AC ॲज इट इज ठेवा, इनटू cos B म्हणजे काय असतं, कोसाइन रूल आपण इथे यूज करणार आहोत। काय असतं cos B म्हणजे A² प्लस C² मायनस B² अपॉन 2AC, हे कशावरून आलं, कोसाइन रूलवरून। ठीक आहे, मायनस BC इंटू परत cos A च्या जागी काय ठेवणार आपण, B² प्लस C² मायनस A² अपॉन 2BC। ओके, हे कशावरून आले, सिन्स बाय कोसाइन रूल किंवा बाय कोसाइन रूल। ठीक आहे, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, बाय कोसाइन रूल। मग काय केलं आपण, कोसाइन रूलवरून cos B आणि cos A लिहिलं। ठीक आहे ना, हे कोसाइन रूलनुसार आलेलं आहे। मग हा AC कॅन्सल होईल, हा BC कॅन्सल होईल। ठीक आहे, विच इज इक्वल्स टू हा करायला फक्त 1/2 म्हणजे A² प्लस C² मायनस B² अपॉन 2। ठीक आहे, मायनस ब्रॅकेटमध्ये काय आहे, B² प्लस C² मायनस A² अपॉन 2। ठीक आहे, दोन्ही ठिकाणी 2 काय आहे, डिनॉमिनेटरमध्ये कॉमन आहे। ठीक आहे, जर 2ला आपण कॉमन काढलं तर बघा काय येईल, 2 डिनॉमिनेटरमध्ये येईल, वरती बघा हा A² प्लस C² मायनस B², हा मायनस काय होईल, सर्वांसाठी मायनस असेल म्हणजे मायनस B² मायनस C² आणि हा मायनस मायनस काय होईल, प्लस A², हा मायनस मध्ये गेला थोडं। ठीक आहे, मग हा मायनस C आणि हा C आणि प्लस C आणि मायनस C म्हणजे प्लस C² आणि मायनस C² काय होईल, कॅन्सल होईल। मग बघा A² आणि हा A² 2A² आणि हा B² मायनस B² काय होईल, मायनस 2B² अपॉन 2। ठीक आहे, थ्रूआउट 2 कॉमन काढला तर काय भेटेल आपल्याला, A² मायनस B²। ठीक आहे, 2 कॅन्सल होईल, जर थ्रूआउट वरतून 2 कॉमन काढला तर काय भेटेल आपल्याला, A² मायनस B²। ते आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं बघा, A² मायनस B²। ठीक आहे, आपण प्रूव्ह केलेलं आहे की A² मायनस B² आले। ठीक आहे, राईट हँड साईड बघा, लेफ्ट हँड साईड इज इक्वल्स टू राईट हँड साईड प्रूव्ह करायचं असेल आपण काय करतो, एक लेफ्ट हँड साईड घेणार, LHS घेणार, त्याला कशाच्या इक्वल दाखवणार की राईट हँड साईडच्या। ठीक आहे, काय केलं आपण बघा, cos B आणि cos A
काय वापरलं आहे, कोसाईन रूल, की ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac कॉस बीचा, आणि हा कॉस एचा फॉर्म्युला बाय युझिंग कोसाईन रूल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण AC कॅन्सल केला, इथे BC कॅन्सल आणि ॲडिशन केलं, तुम्हाला काय भेटलं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, थर्ड क्वेश्चन आहे. इन ट्रायंगल ABC, परत ट्रायंगलमध्ये आहोत आपण. इफ साइन स्क्वेअर, एक कंडिशन दिलेली तुम्हाला की साइन स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर B इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर C, या क्वेश्चनमध्ये जर असेल देन शो दॅट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल्स टू C स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे साईनमध्ये आहे, काय दिलेलं आहे तुम्हाला, गिवन काय आहे, साइन स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर B इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर C. ठीक आहे, हे गिवन आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल बघा, इथे की साईनमध्ये आहे आणि A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर दाखवायचे. मग काय करावं लागेल, साइन रूल वापरावं लागेल, बरोबर आहे. मग आपण काय करणार, मल्टिप्लाय बाय के स्क्वेअर, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय के स्क्वेअर, ठीक आहे. के स्क्वेअरनं काय करणार, मल्टिप्लाय करा थ्रूआउट दोन्ही साईडला, काय भेटेल, के स्क्वेअर साइन स्क्वेअर A प्लस के स्क्वेअर साइन स्क्वेअर B इज इक्वल्स टू के स्क्वेअर साइन स्क्वेअर C. ठीक आहे. मग आता याला कसं लिहिणार, के साइन A, याला ब्रॅकेटचा स्क्वेअर, ठीक आहे, के साइन B असं लिहू शकतो आपण, याला ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू के साइन C ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हे कसं लिहिलं, के स्क्वेअरचा साइन स्क्वेअर, याला आपण काय लिहू शकतो, साइन ऑफ होल ब्रॅकेट स्क्वेअर साइन A स्क्वेअर. ठीक आहे ना, साइन स्क्वेअर A म्हणजेच काय असतं तुमचा, साइन ऑफ A चा होल स्क्वेअर. त्याच्यानुसार आपण स्क्वेअर केला, विच इज इक्वल्स, आता हे के साइन A म्हणजे काय असेल तुमचं, साइन रूलनुसार काय असतं, A इज इक्वल्स टू के साइन A असतं, B इज इक्वल्स टू काय असतो, के साइन B, आणि C इज इक्वल्स टू असतो के साइन C. कशावरून, साइन रूलवरून. म्हणजेच काय होईल हा तुमचा, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल्स टू C स्क्वेअर बाय साइन रूल. ठीक आहे. कशावरून आला आता हे, साइन रूलवरून. ठीक आहे. मग आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल्स टू C स्क्वेअर. ठीक आहे. बघा काय केलं आहे आपण, काय नाही, साइन रूल वापरणार, फक्त इथे काय माहिती, साइन स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर बी होतं. आपल्याला काय लक्षात आलं की आपण जर याला के स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला के साइन A भेटेल, आणि के साइन A आपण का आणत होतो, कारण आपल्याला ABC हवे होते, आणि साइन रूलनुसार आपल्याला माहिती की के साइन A काय असतो, A असतो, के साइन B असतो, के साइन C काय असतो, C असतो. ठीक आहे. म्हणून आपण के स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं बोथ साईड्सला, मग त्याला के साइन A, के साइन B आणि के साइन Cचा होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं, आणि A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल्स टू C स्क्वेअर. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन येते ते झालेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, आता फोर्थ क्वेश्चनमध्ये बघा काय करायचं आहे, पोलार कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ठीक आहे. बघा काय दिलेले आहे आपल्याला, फाइंड पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 1,√3. म्हणजे लेट x, y इज इक्वल्स टू काय दिलेले, 1,√3 हे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. म्हणजेच काय भेटेल, x इज इक्वल्स टू काय असेल बघा 1, आणि y इज इक्वल्स टू काय असेल √3. ठीक आहे. मग आपल्याला माहिती, हे जर x y असतील, आपल्याला पोलार कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. मग काय रिलेशन असतं कार्टेशियन आणि पोलारमध्ये, x इज इक्वल्स टू, पोलार कोऑर्डिनेट्समध्ये x इज इक्वल्स टू r cos थीटा आणि y इज इक्वल्स टू काय असतं r sin थीटा. हे काय कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलार कोऑर्डिनेट्समधलं रिलेशन झालं. ठीक आहे. जर x इज इक्वल्स टू r cos थीटा असेल, y इज इक्वल्स टू r cos थीटा, r sin थीटा असेल, तर r ची व्हॅल्यू काय असते, r इज इक्वल्स टू काय असतो, √ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आर काय असतो, √ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असतो. कसा येतो, जर याचं ॲडिशन केलं, ठीक आहे ना, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जर केला काय होईल, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. मग आर स्क्वेअर कॉमन काढला तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1, म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असेल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, स्क्वेअर रूट घ्या √ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आरची व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता आपल्याकडे एक्स कॉमा वायच्या व्हॅल्यूज आहेत. बघा आर इज इक्वल्स टू काय असेल, √मध्ये एक्स स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर √3 स्क्वेअर इज इक्वल्स टू √ऑफ 1 प्लस 3 म्हणजेच काय होईल, √4 म्हणजेच किती येईल आन्सर 2. ठीक आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू किती आली 2. मग आपण फाइंड करू शकतो. आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आहेत, देअरफॉर एक्सच्या जागी काय असेल, 1 इज इक्वल्स टू 2 cos थिटा, आणि वायच्या जागी काय असेल, √3 इज इक्वल्स टू 2 sin थिटा. ठीक आहे ना. म्हणजेच काय भेटेल बघा, देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल्स टू काय असेल 1/2, आणि साइन थिटा इज इक्वल्स टू काय असेल √3/2. ठीक आहे. आता साइन थिटा कॉस थिटा भेटला, तर याच्यावरून आपण अँगल फाइंड करू शकतो. वेगवेगळे येतील म्हणून काय करणार आपण, टॅन थिटा पण फाइंड करून घेऊ. ठीक आहे. मग टॅन थिटा बघा काय असेल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे ना. म्हणजेच काय असेल √3/2 अपॉन 1/2,
म्हणजेच काय भेटेल √3. ठीक आहे, टॅन थिटा √3 आहे. मग अँगलची व्हॅल्यू, कोणत्या अँगलची व्हॅल्यू टॅन थिटा इज इक्वल्स टू √3 असेल तर टॅनसाठी कोणत्या अँगलसाठी √3 व्हॅल्यू येते बघा. ठीक आहे, 60साठी बघा साइन 60 काय असतं √3/2 आणि कॉस 60 1/2 म्हणजेच √3. ठीक आहे, तर म्हणजे आपल्याला काय भेटेल, यालाच आपण काय लिहू शकतो टॅन ऑफ 60 म्हणजेच काय असेल π/3. देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू π/3. ठीक आहे, व्हॅल्यू काय आली आपल्याकडे π/3. ठीक आहे, दिसते का इथे बघा तुम्हाला थिटा बरोबर काय आला π/3 कारण √3 आला होता आणि टॅन ऑफ π/3 काय असतो √3. बट टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन ऑफ π/3 म्हणजेच काय थिटा इज इक्वल्स टू π/3. ठीक आहे, बघा आता आपल्याला काय करायचं होतं, पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे होते आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले होते. मग आपण XY घेतले. x इज इक्वल्स टू r cos थिटा असतं, y इज इक्वल्स टू r sin थिटा असतं. पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्सचं रिलेशन. मग r काय असतो x² + y² अंडर रूटमध्ये. मग r आपण फाइंड करून घेतला 2 आला. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. x आणि y आहे, r आहे, cos थिटा sin थिटा फाइंड केलं. त्यानंतर टॅन थिटा इज इक्वल्स टू आणि थिटा इज इक्वल्स टू काय आला π/3. ठीक आहे, आता इथे क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे. स्क्रीनशॉट घ्या याचा. आपण पुढचे जे काही क्वेश्चन आहेत ते पण सॉल्व्ह करूयात. पुढचा प्रश्न बघा आता 5th क्वेश्चन आहे. काय करायचं आपल्याला, प्रूव्ह दॅट 2 tan इनवर्स ऑफ 3/4 इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 24/7. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचे. बघा 2 tan इनवर्स ऑफ 3/4 लेफ्ट हँड साईड आहे. आपल्याला काय दाखवायचं आहे 24/7 tan इनवर्स ऑफ 24/7 येतं असं दाखवायचं आहे. ठीक आहे, बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो विच इज इक्वल्स टू, आता हे लेफ्ट हँड साईड आहे आपल्याला काय करावं लागेल राईट हँड साईड इक्वल टू इथं दाखवावं लागेल. त्याच्या अगोदर बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो 2 tan इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण त्याला tan इनवर्स ऑफ 2x/1 - x². ठीक आहे ना, 2 tan इनवर्स ऑफ x ला काय असतं tan इनवर्स ऑफ 2x/1 - x². ठीक आहे, बघा आता सिंपल आहे की 2 tan इनवर्स ऑफ समथिंग दिलेले त्याला काय दाखवायचं आहे की tan इनवर्समध्ये कन्वर्ट करायचे. मग काहीतरी कन्वर्टचा फॉर्म्युला असेल. मग आपल्याला काय माहिती की 2 tan इनवर्स x काय असतं tan इनवर्स ऑफ 2x/1 - x². म्हणजे याचा इथं आपल्याला वापर करावा लागेल. बघा काय होईल 2 tan इनवर्स x आहे. मग काय येईल tan इनवर्स ऑफ ॲज इट इज 2x 2 × x म्हणजे काय असेल तुमचा इथे 3/4/1 - x² म्हणजे काय परत 3/4. ठीक आहे ना चा स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण इथे वापरतोय. ते सब कॅन्सल करू. ठीक आहे, बघा आता काय केलं आपण tan इनवर्स ऑफ फॉर्म्युला कोणता वापरला 2 tan इनवर्स x इज इक्वल्स टू काय tan इनवर्स ऑफ 2x/1 - x². मग 2 × 3/4 हा 2 × काय होईल 3/2 होईल. आणि आता बघा काय होईल 3/2 वरती राहील डिनॉमिनेटरमध्ये बघा 1/ -3² 9/16. ठीक आहे, स्क्वेअर केलेलं आपण इथे. बघा काय येईल tan इनवर्स ऑफ ओके 3/2 ॲज इट इज इंटू. तर ठीक आहे, याला वरतीच ठेवूया आपण 3/2 डिनॉमिनेटरमध्ये. बघा हा काय होईल 16 - 9/16. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो इथे 9/16 आहे स्क्वेअर केलेला 3/3² 9 4² 16. मग हा 16 काय होईल याला मल्टिप्लाय होईल 16 - 9 / 16. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू बघा काय होईल tan इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये काय होईल हा 3/2 ॲज इट इज इंटू. ओके, आता 16 - 9 म्हणजेच काय असेल तुमचा हा 5/16. ठीक आहे ना, सॉरी 7/16 येईल. ठीक आहे, 16 - 9 म्हणजेच काय असेल 7/16. हा 16 जर वरती गेला खाली काय राहील 7 म्हणजेच काय होईल हा 8. बघा 2 × 2 जर 16ला भागलं काय होईल 8 8 त्रिक 24 म्हणजेच काय होईल बघा तुमचं tan इनवर्स ऑफ 24/7. ठीक आहे, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं विच इज इक्वल्स टू राईट हँड साईड. बघा काय केलं 16 - 9 म्हणजे काय 7 आला आणि हा 16 म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये वरती कसा होता हा 3/2 होता. डिनॉमिनेटरमध्ये काय राहिला तुमच्याकडे 7/16. मग यालाच आपण कसं लिहू शकतो 3/2 × 16/7. हा 2 ने कॅन्सल करा 16ला 8 येईल हा 7 राहील. मग 3 × 8 24/7. ठीक आहे, ते फक्त काय tan इनवर्सच्या मध्ये अँगलच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, म्हणजे tan इनवर्स ऑफ 24/7 विच इज इक्वल्स टू राईट हँड साईड. ठीक आहे, बघा सिंपल क्वेश्चन होता काहीच नाही. tan इनवर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे 2 tan मध्ये आहे 2 tan इनवर्स आहे. फॉर्म्युला आहे की 2 tan इनवर्स x काय असतो tan इनवर्स ऑफ 2x/1 - x². एक्सच्या जागी 3/4 ठेवायचा आहे. बाकी सोल्युशन सिंपल आहे. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता पुढचा प्रश्न बघा 6th क्वेश्चन.
काय करायचं, इव्हॅल्युएट साइन ऑफ कॉस इनवर्स 3/5. ठीक आहे, इव्हॅल्युएट करायचं. मग लेट करा, लेट कॉस इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल्स टू एक्स. ठीक आहे, विच इम्प्लाइज बघा काय असेल, कॉस एक्स इज इक्वल्स टू 3/5. ठीक आहे, कॉस इनवर्स ऑफ 3/5 काय एक्स आहे, म्हणजे कॉस एक्स काय असेल 3/5. ठीक आहे, देअरफॉर बघा साइन ऑफ कॉस इनवर्स एक्स इज इक्वल्स टू काय असेल बघा, साइन ऑफ, आता कॉस इनवर्स एक्स म्हणजे काय, एक्स आहे ना, कॉस इनवर्स ऑफ 3/5, सॉरी इथे कॉस इनवर्स ऑफ 3/5 आहे. ठीक आहे, हे लिहितोय आपण, दिलेलं काय की साइन ऑफ कॉस इनवर्स 3/5, हे इव्हॅल्युएट करायचे. मग कॉस इनवर्स ऑफ 3/5 च्या जागी काय ठेवू शकतो, एक्स ठेवू शकतो, इथे आहे बरोबर आहे. मग साइन एक्स यालाच आपण काय लिहू शकतो बघा, अंडर रूट ऑफ साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, साइन एक्सला मी असं लिहू शकतो का, अंडर रूट ऑफ साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल म्हणजे ॲज इट इज साइन एक्स आहे. मग बघा अंडर रूटमध्ये साइन स्क्वेअर एक्सच्या जागी 1 - कॉस स्क्वेअर एक्स लिहूया. बरोबर आहे, साइन स्क्वेअर एक्स काय असतो, 1 - कॉस स्क्वेअर एक्स असतो, विच इज इक्वल्स टू अंडर रूटमध्ये 1 - कॉस स्क्वेअर एक्स. कॉस एक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3/5, त्याचा स्क्वेअर करा, विच इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 - 3² 9 डिवायडेड बाय 25. ठीक आहे, आता अंडर रूटमध्ये कॅल्क्युलेशन करा बघा, हा 25 - 9 डिवायडेड बाय 25. बघा काय येईल, 25 मधून 9 गेला तर किती राहतील 16, म्हणजे अंडर रूटमध्ये काय राहील 16/25 विच इज इक्वल्स टू 4/5. ठीक आहे, आन्सर काय आलं 4/5. काय करायचं होतं आपल्याला की साइन ऑफ कॉस इनवर्स 3/5 याची व्हॅल्यू फाइंड करायची होती. मग आपण कॉस इनवर्स ऑफ 3/5 ला लेट केलं एक्स, म्हणजेच कॉस एक्स काय भेटलं आपल्याला 3/5. मग साइन ऑफ कॉस इनवर्स 3/5, मग कॉस इनवर्स 3/5 च्या जागी काय ठेवणार एक्स, म्हणजे साइन एक्स असेल. ठीक आहे, साइन एक्सलाच आपण कसं लिहू शकतो, साइन स्क्वेअर एक्सचा ब्रॅकेट सॉरी अंडर रूटमध्ये साइन स्क्वेअर एक्स. मग अंडर रूटमध्ये साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच काय असतं 1 - कॉस स्क्वेअर एक्स. आपल्याकडे कॉस एक्सची व्हॅल्यू आहे 3/5, ठेवा स्क्वेअर करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, सबस्ट्रॅक्शन केलं, काय भेटलं 16/5 अंडर 16/25 अंडर रूटमध्ये स्क्वेअर रूट घ्या, काय भेटेल 4/5. ठीक आहे, हे होतं क्वेश्चन नंबर 6चं आन्सर. आता बघा क्वेश्चन नंबर 7, इन ट्रायंगल ABC बघा काय दिलेलं आहे, ए दिलेला आहे 3, बी दिलेला आहे 4 आणि साइन ए दिला आहे 3/4. काय फाइंड करायचं बघा, अँगल बी फाइंड करायचा आहे. ठीक आहे, अँगल बी फाइंड करायचा. मग आता काय वापरावं लागेल आपल्याला, साइन रूल वापरावं लागेल. बघा युजिंग साइन रूल काय असेल, युजिंग साइन रूल काय असतो, साइन रूल A/sin A इज इक्वल्स टू B/sin B इज इक्वल्स टू काय असतं C/sin C. ठीक आहे ना, कसा असतो साइन रूल, A/sin A इज इक्वल्स टू B/sin B इज इक्वल्स टू C/sin C. आपण फक्त पहिल्या दोनच आयडेंटिटी घेऊयात, आपल्याला गरज आहे का फक्त साइन बी फाइंड करायचा. ए बीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, हे कशावरून, युजिंग साइन रूल. मग एची व्हॅल्यू काय आहे 3, साइन ए बघा किती दिला आहे 3/4 विच इज इक्वल्स टू बी किती दिला आहे 4 आणि साइन बी आपल्याला फाइंड करायचं आहे. सिम्पल आहे. ठीक आहे, मग बघा काय होईल, हा साइन बी इकडे घेऊयात, काय भेटेल 3 sin B इज इक्वल्स टू 4 इंटू 3/4 काय होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये चाललं जाईल, हा 3/4 ॲज इट इज, डिवायडेशनमधून हा 4 कॅन्सल होईल, हा 3 कॅन्सल होईल, म्हणजेच काय भेटेल तुम्हाला साइन बी इज इक्वल्स टू 1 विच इम्प्लाइज ओके 1च्या जागी काय लिहू शकतो आपण, साइन ऑफ π/2. ठीक आहे, साइन π/2 किती असतो 1 असतो ना. ठीक आहे, साइन बी इज इक्वल्स टू 1 विच इज इक्वल्स टू साइन π/2, कारण साइन π/2 1 असतो. मग बघा साइन बी इज इक्वल्स टू साइन π/2 इम्प्लाइज बी इज इक्वल्स टू π/2, म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं होतं, अँगल फाइंड करायचा होता बी. ठीक आहे ना, बघा अँगल बी फाइंड करायचा होता, म्हणजे अँगल बी किती आला π/2. ठीक आहे, लक्षात आलं का, बघा काहीच नाही, साइन रूल वापरलेला आहे आपण की A/sin A इज इक्वल्स टू B/sin B इज इक्वल्स टू C/sin C असतं, आपण त्याला इक्वल टू के कन्सिडर करत असतो. मग एची व्हॅल्यू आपल्याला k sin A, बीची व्हॅल्यू k sin B, k sin C असं आपल्याला सीची व्हॅल्यू भेटते. ठीक आहे, मग आपण फक्त पहिल्या दोनच वापरलं इथे. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, साइन बी भेटले आपल्याला 1, म्हणजेच काय भेटलं साइन ऑफ π/2 असतो, 1च्या जागी लिहू शकतो, म्हणजेच बीची व्हॅल्यू काय असेल आपल्याकडे π/2. ठीक आहे, अँगल बी भेटला π/2. 7 क्वेश्चन कंप्लीट झालेला. आता 8 क्वेश्चन बघा काय करायचं आहे, फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कोसेक एक्स इज इक्वल्स टू 2. ठीक आहे, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं आपल्याला, कोसेक एक्स इज इक्वल्स टू 2. बघा कोसेक एक्स इज इक्वल्स टू 2, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं म्हणजे काय, 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा लेस दॅन 2π. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे अँगल कसा असला पाहिजे, 0 पासून ते लेस दॅन 2π असला पाहिजे.
ठीक आहे. कोसेक एक्स इज इक्वल्स टू 2 म्हणजेच काय असेल साइन एक्स इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, बरोबर आहे ना. कोसेक एक्स जर 2 असेल तर साइन एक्स काय असेल 1/2. रेसिप्रोकल घेतला बघा, साइन एक्स इज इक्वल्स टू 1/2 आलेला आहे. काय फाइंड करायचं आपल्याला 0 लेस दॅन ऑर थिटा लेस दॅन 2π. प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं. यालाच कसं लिहू शकतो आपण साइन एक्स इज इक्वल्स टू 1/2 आहे म्हणजेच 1/2 कशाची व्हॅल्यू असते साइन ऑफ π/6 म्हणजेच काय साइन 30. साइन 30ची व्हॅल्यू किती असते 1/2. ठीक आहे, म्हणून आपण काय केलं साइन ऑफ π/6 इम्प्लाइज मग देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू काय भेटेल तुम्हाला π/6. ठीक आहे ना. एक व्हॅल्यू काय भेटली आपल्याला एक्स इज इक्वल्स टू π/6 की जो की 0 ते 2π म्हणजे 0 ते 2π मध्ये आहे. एक्स इज π/6 0 लेस दॅन π/6 लेस दॅन 2π म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन आहे. ठीक आहे, मग नेक्स्ट कसं फाइंड करणार आपण प्रिन्सिपल सोल्युशन. बघा आपल्याला माहिती आहे की साइन ऑफ π-x इज इक्वल्स टू साइन एक्स. ठीक आहे ना. साइन ऑफ π-θ काय असतो साइन थिटा, कारण π-θ म्हणजे कोणता क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट साइन पॉझिटिव्ह. ठीक आहे, साइन ऑफ π-x साइन एक्स. मग साइन ऑफ π-xच्या जागी काय ठेवणार π/6 विच इज इक्वल्स टू साइन π/6. बघा काय भेटेल साइन ऑफ π-π/6 म्हणजेच काय असेल 6 - 1 5π/6. ठीक आहे ना, विच इज इक्वल्स टू बघा साइन ऑफ π/6. तर यालाच काय लिहिणार आपण साइन एक्स. ठीक आहे ना. तर म्हणजे एक्स इज इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला थोडक्यात π/6 भेटणार आहे. ठीक आहे ना. हे काय केलं आपण एक्सच्या जागी π/6 ठेवलेलं आहे. साइन π/6 म्हणजेच काय असेल बघा इथे साइन π/6 म्हणजेच काय असणार आहे साइन एक्स असणार आहे. हे बघा एक्स साइन π/6 म्हणजेच काय तुमचा साइन एक्स आहे. त्यालाच आपण काय लिहू शकतो साइन एक्स किंवा असं लिहा साइन π/6 विच इज इक्वल्स टू साइन एक्स म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू काय भेटला तुम्हाला 5π/6. ठीक आहे ना. एक्स इज इक्वल्स टू 5π/6 आहे आणि अजून काय आपल्याकडे π/6. ठीक आहे. सिन्स बघा आता इथे लिहूया आपण सिन्स 5π/6 सॉरी 0 लेस दॅन 5π/6 लेस दॅन 2π comma 0 लेस दॅन π/6 comma लेस दॅन 2π therefore x is equals to 5π/6 comma π/6 are principal solutions of कशाचे असणार आहेत सोल्युशन ऑफ कोसेक x is equals to 2 are principal solutions of cosec x is equals to 2. ठीक आहे ना. बघा प्रिन्सिपल सोल्युशन असण्यासाठी ही कंडिशन पण सॅटिस्फाय केली पाहिजे की 0 to 2π मध्ये असला पाहिजे. मग दोघंही कसे आहेत 0 लेस दॅन π/6 लेस दॅन 2π 0 लेस दॅन 5π/6 लेस दॅन 2π. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 होता. आता स्क्रीनशॉट घ्या. आपण पुढचे जे राहिलेले दोन तुमचे शॉर्ट आन्सर्स आहेत तेही बघूया. तर पुढचा प्रश्न बघूया. आता बघा 9th क्वेश्चन आहे. प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचे साइन एक्स - 1 इज इक्वल्स टू 0चं. ठीक आहे. प्रिन्सिपल सोल्युशन काय फाइंड करायचं आपल्याला साइन एक्स - 1 इज इक्वल्स टू 0 दिलेला आहे. प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचे. प्रिन्सिपल सोल्युशन असण्यासाठी काय असणं आवश्यक आहे की जो अँगल आहे तो 0 to 2π मध्ये असला पाहिजे. 0 लेस दॅन इक्वल टू थिटा लेस दॅन 2π. ठीक आहे. बघा साइन एक्स - 1 इज इक्वल्स टू 0 दिलेला आहे म्हणजे साइन एक्स इज इक्वल्स टू काय असेल 1. देअरफॉर बघा साइन एक्स इज इक्वल्स टू 1च्या जागी आपण काय लिहू शकतो साइन ऑफ π/2. ठीक आहे ना. साइन एक्स 1ची व्हॅल्यू साइन π/2 काय असतो 1 असतो. मग आपण काय केलं साइन एक्स इज इक्वल्स टू 1च्या जागी काय लिहिणार साइन π/2. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू काय भेटेल तुम्हाला π/2. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता बघा आपण ज्यावेळेस प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करत असतो त्यावेळेस काय करतो पुढचा अजून एक अँगल फाइंड करत असतो. आता जसा इथे एक्स इज इक्वल्स टू π/2 भेटला आपण काय करतो अजून एक अँगल फाइंड करतो की जो की या कंडिशनला सॅटिस्फाय करतो 0 लेस ऑर इक्वल टू थिटा लेस दॅन 2π. आता इथे बघा काय भेटलं आपल्याला एक्स इज इक्वल्स टू π/2 आहे. आपण पुढचा अँगल कसा फाइंड करत असतो की साइन ऑफ π-x काय असतं साइन एक्स. हा फॉर्म्युला आपण वापरतो. बघा इथे जर π-π/2 केलं तर काय भेटेल परत π/2 भेटेल आपल्याला. बघा साइन ऑफ π-π/2 काय असेल π/2 म्हणजे बघा इथे आपल्याला दुसरा अँगल भेटणार नाही. ठीक आहे. जे काही प्रिन्सिपल सोल्युशन आपण फाइंड करतोय ना तर या ज्या काही क्वेश्चन आहे इथे आपल्याला एक्स इज इक्वल्स टू π/2 भेटले. जर आपण दुसरा फाइंड करायचा प्रयत्न केला अँगल तर आपल्याला भेटेल का नाही. बघा π-π/2 परत काय येईल π/2 म्हणजे आपल्याला दुसरा अँगल भेटणार. जसं आपण बाकीच्या क्वेश्चन्समध्ये केलं होतं तसं इथे होणार नाही. इथे डायरेक्टली बघा एक्स इज इक्वल्स टू π/2 आला म्हणजे पुढची व्हॅल्यू जी एक्सची आपल्याला बघायची होती की प्रिन्सिपल सोल्युशन तर याचं प्रिन्सिपल सोल्युशन फक्त काय असणार आहे एक्स इज इक्वल्स टू π/2. ठीक आहे. बघा पुढचं येणार नाही इथे π-π/2 करून बघा π/2 येईल. ठीक आहे. म्हणजेच काय असेल बघा देअरफॉर सिन्स
0 लेस दॅन पाय बाय 2 लेस दॅन 2 पाय कंडिशन सॅटिस्फाय करत आहे. ठीक आहे, 0 लेस दॅन पाय बाय 2 लेस दॅन 2 पाय, देअरफोर पाय बाय 2 इज प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे, हे काय आहे, प्रिन्सिपल सोल्युशन आहे. सोल्युशन ऑफ साइन एक्स मायनस 1 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, साइन एक्स मायनस 1 इज इक्वल्स टू 0. काय नाही बघा, दिलेलं जे काही प्रिन्सिपल सोल्युशन कसं फाइंड करतो आपण, दिलेल्या कंडिशनवरून काहीतरी अँगलची व्हॅल्यू भेटते. ही व्हॅल्यू म्हणजेच 1 म्हणजेच काय, साइन पाय बाय 2. प्रत्येक क्वेश्चनमध्ये तसंच करतो आपण, जी काय असेल त्याच्यानुसार अँगल आपण बघतोय कोणत्या अँगलसाठी ती व्हॅल्यू भेटते. मग एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 2 आला. आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला पुढचा अँगल भेटत नाही आहे, कारण पाय बाय 2 पाय मायनस पाय बाय 2 केला तर काय भेटतं आपल्याला, परत पाय बाय 2च भेटतो. म्हणून हे आपण काय करणार, पुढचं करणार नाही, डायरेक्टली काय बघणार की सिन्स 0 लेस दॅन पाय बाय 2 लेस दॅन काय आहे, 2 पाय आहे, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजेच पाय बाय 2 काय आहे, तुमचा प्रिन्सिपल सोल्युशन आहे. कशाचं, साइन एक्स मायनस 1 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, 9वा क्वेश्चन झाला. आता बघा इथे लास्ट क्वेश्चन 10th क्वेश्चन बघूया. बघा काय करायचं आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. पोलार कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ठीक आहे, आता पोलार कोऑर्डिनेट दिलेले आहेत, त्याच्यावरून कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपण फाइंड करू शकतो. सिंपल आहे. ठीक आहे, म्हणजेच काय असणार बघा, लेट आर कॉमा थीटा दिलेलं काय तुम्हाला पोलार कोऑर्डिनेट्स, म्हणजेच काय दिले 4 पाय बाय 3. आर आणि थीटा दिले, पोलार कोऑर्डिनेट दिले, त्याचा अर्थ काय दिले, आर आणि थीटा दिलेले आहेत. बघा आर कॉमा थीटा घेतले आपण, म्हणजेच आर बघा काय भेटेल 4 आणि थीटा काय असेल, इम्प्लाइज पाय बाय 3. ठीक आहे, आर भेटला तुम्हाला 4, थीटा आहे पाय बाय 3. आता आपण काय फाइंड करू शकतो, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. तुम्हाला माहिती काय असतं, एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थीटा हे आपल्याकडे आहे, वाय इज इक्वल्स टू काय असतं, आर साइन थीटा. कशावरून, पोलार कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मधलं रिलेशन. एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थीटा, वाय इज इक्वल्स टू आर साइन थीटा. जर पोलार कोऑर्डिनेट्स असतील तर आपण त्याच्यावरून काय फाइंड करू शकतो, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. मग सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू, आर इज इक्वल्स टू 4 आहे, कॉस ऑफ पाय बाय 3. ठीक आहे, मग वाय इज इक्वल्स टू 4 साइन ऑफ पाय बाय 3. ठीक आहे, पाय बाय 3 म्हणजे किती, 60 डिग्री. ठीक आहे, मग बघा 4 कॉस ऑफ पाय बाय 3 किती असेल, कॉस 60 1/2. एक्स इज इक्वल्स टू, ठीक आहे, वाय इज इक्वल्स टू बघा 4 साइन ऑफ पाय बाय 3 म्हणजेच काय, साइन 60 काय असतं, √3/2. ओके, √3/2 असतो. मग आता बघा 2 कॅन्सल होईल, 2 × 4 म्हणजेच 2 राहील तुमच्याकडे. 2ने डिवाइड करा, 4ला काय भेटेल 2, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 2 भेटला, वाय इज इक्वल्स टू बघा 2 × 4 म्हणजेच काय 2√3. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू काय भेटली 2√3, एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 2√3. बघा आपल्याला देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. मग कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय असतील, कोऑर्डिनेट्स आर कसे लिहिणार मग आपण, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू 2,2√3. ठीक आहे, बघा काय दिलेलं होतं, पोलार कोऑर्डिनेट दिलेले होते, म्हणजे आर आणि थीटा दिलेले होते. त्याच्यावरून आपल्याला एक्स आणि वाय फाइंड करायचे होते. म्हणजेच कार्टेशियन कोऑर्डिनेट्स एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थीटा असतं, वाय इज इक्वल्स टू आर साइन थीटा असतं. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. बघा याच्यासाठी बघा आपल्याला तुम्हाला कॉस ऑफ पाय बाय 3 म्हणजे कमीत कमी कॉस 60 साइन 60 काय असतं हे तरी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तुम्ही नवीपासून केलेलं असतं, अँगल सर्वांना पाठ असतं. ठीक आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, एक्सची व्हॅल्यू 2 भेटली, वायची व्हॅल्यू 2√3. म्हणजेच कार्टेशियन कोऑर्डिनेट्स भेटले तुमच्याकडे 2,2√3. ठीक आहे, इथे क्वेश्चन नंबर 10 संपलेला आहे. स्क्रीनशॉट घ्या. आता आपण इथे थांबूयात. हा जो काही क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 2, त्याच्यामधील 10 क्वेश्चन होते शॉर्ट आन्सर, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन होते. 1 मार्क्ससाठी अशा क्वेश्चन विचारले जाऊ शकता. सिंपल आन्सर असतं, एकदम थोडक्यामध्ये, म्हणजे 1-2 लाईन्समध्ये आन्सर तुमचं येतं. ठीक आहे, आता इथे आपण क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3, 4 असे कंटिन्यूली घेत जाऊ. ठीक आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं यूट्यूब चॅनलवरती आमच्या सर्व बाकीचे जे काही चॅप्टर्स आहेत त्याचेही क्वेश्चन बँक सोल्युशन्स अपलोड करत आहोत. काही चॅप्टर्सचे आपल्याकडे अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही 12वीची एक्झाम देत असाल तर सर्वांनी ते क्वेश्चन बँक सोल्युशन अवश्य बघा, सॉल्व करा, स्वतः लिहून बघा. व्हिडिओ बघत असताना स्वतःही ट्राय करत राहा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त होईल. तुमच्यासाठी आम्ही सर्व जे काही चॅप्टर्स आहेत त्याचे क्वेश्चन बँक सोल्युशन्स प्रोव्हाइड करणार आहोत. तसेच परिवर्तन ॲप जे आहे आमचं, परिवर्तन लर्निंग ॲप आहे, त्याच्यावरती आम्ही
तुमच्यासाठी हे जे काही सोल्युशन्स आहेत ते PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल केलेले आहेत. तरी तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन परिवर्तन लर्निंग ॲप हे ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथे तुम्ही सर्व PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी पाहत राहा परिवर्तन लर्निंग सेंटर. तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.